असं नाचत होतो मी दाखवत होतो असं क्या बात आहे. झालं काही अडचण आहे आपलं कसं हे निवांत निवांत मन एकदा निवांत. हा निवांत. तर आपण कोणती गोष्ट ते बंगल्यामध्ये होतो ना आपण किमयासोबत तर मला किमया खूपच म्हणजे असं की एकदम मला तर म्हणजे अशी माझी बहीण माझ्यापेक्षा लहान होती आणि मी ती म्हणजे तिला म्हणजे असं की माझी लहान बहीण सारखं मी मानून एकदम व्यवस्थित चांगला विचार मानून तिथं तिच्यासोबत राहिलो मी स्वप्नामध्ये सुद्धा मी चल बाबा शेती तिथंच आहे असं वाटतं मला तर कोल्हापुरी भाऊ. यस. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या कोल्हापुरी भाऊ म्हणजे सर्वेश कोळेस अर्थात मी हो. आणि आमच्या या पॉडकास्टमध्ये गावरान ब्रो मधला पहिला 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 मुलगा आपल्या पॉडकास्टमध्ये आज आलाय. ऑब्विसली तो आपला प्रेमानं आम्ही त्याला म्हणतो की बाबा जोहार, तो म्हणजे आपला शत्रुघ्न आज आपल्या पॉडकास्टमध्ये आला आणि हा गावरान ब्रोज मधला पहिला पॉडकास्ट आहे. त्यामुळे शत्रुघ्न खूप खूप स्वागत तुझं, खूप खूप प्रेम तुला. नमस्कार सगळ्या पब्लिकला काय म्हणशील? अं, सर्वांना जोहार. अजून काय अजून काही नाही म्हणायचं, आपण एकदम बिंदास बोलायचं, काही बर्डन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही बाबा, निवांत बोलायचं. हो हो सगळ्या एवढ्या लोकांनी तुला हो प्रेम दिलं, एवढ्या लोकांनी तुला हा एवढं चांगलं वोट केलं, की एवढ्या लोकांनी आपले श्रेयस सर वगैरे एवढे सगळे जी मराठीचे लोक तुला प्रेम दिले, तर त्यांना काय म्हणशील? म्हणजे काइंड ऑफ आभार कसं मानशील त्यांचं? त्यांचं मी मला म्हणजे तिथं शो मध्ये जाण्याचं ते चान्स दिले त्यांना मी जोहार सांगतो आणि चांगलं माझ्यासाठी केलं आणि जास्त तर माझ्या भावांनी म्हणजे ओके तिथपर्यंत पोहोचवलं मी त्यांचे मी आभार मानतो. ओके आणि सर्व शो मधले जेवढे पण आहे ते सिरियस सर जेवढे आहेत तेवढे त्यांचे मी आभार मानतो आणि माझ्यासाठी खूप एकदम होत होते. ओके ओके ओके. आता मला हा पहिल्यापासून स्टोरी सांगायला म्हणजे ऐकायला आवडेल. ऑब्व्हियसली आम्ही शो मध्ये ऐकलेच, पण तरी हो शत्रुघ्न नेमकं कोण आहे, किंवा शत्रुघ्न काय करतो, किंवा शत्रुघ्नाची लाईफ कशी आहे, तो खऱ्या लाईफ मध्ये काय करतो, हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांग. मी मी पहिले घरी होतो ना त्यावेळेस मी इथं जंगलामध्ये जायचो डिंक काढायचो आणि बकरी घेऊन जायचो गाई डिंक गुरं म्हणजे कट करतो मी, सॉरी, डिंक म्हणजे नेमकं कसं डिंक काढायचे झाडावरचं? झाडा खालीच असतं ते झाडाचं मुळाच्या वरती आहे. ओके आणि ते झाडाला ते कुऱ्हाडीने थोडं साल्ट काढलं का ते डिंक निघतो. ओके ते म्हणजे नॅचरली आमच्या या इकडच्या भागामध्ये विकलं जातं त्याच्यामुळे ते आमचं दुसरं काहीच पैसे कमायचं काही धंदा नाही नसल्यामुळे ते आम्ही डिंक काढून गुजरातमध्ये या दुसऱ्या राज्यामध्ये विकलं जातं आम्ही. ओके. म्हणजे तू जे डिंक काढतो झाडाचं वगैरे, ते गुजरात वगैरे हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते विकलं जातं. ओके. अजून हा काय सांगशील तुझ्याबद्दल? अजून तसं तर म्हणजे असं की गाय गुरं आणि बकरे आणि कुठं एखाद्या ठिकाणी मध सापडला जंगलात फिरताना मध पाडून आणतो आणि मधापासून ते आम्ही मध तर गोड गोड असतं ते खाऊन जातो आम्ही बरोबर. आणि जास्त जर भेटलं तर विकू शकतो. आणि ते मधाचं ते घरट जे एवढं जे असतं ना हां. त्या घरटापासून मग ते घरटाचे तेल काढतो आम्ही. ओके. मधांचं घर असतं त्या घरातून म्हणजे त्यांच्यापासून ते आम्ही शिजवून तेल काढून आपले जेव्हा लोकांना डोळे येतात तेव्हा त्या डोळ्याला लावतात तेव्हा ते म्हणजे एक वनौषधी आहे. आणि मी जंगलात पण जातो तेव्हा वनौषधी आमच्याकडे आहे तर वनौषधी वेगवेगळी जोडीबुटी आणतो मी. म्हणजे काइंड ऑफ आणि आपल्या, सॉरी कट केलं मी, काइंड ऑफ आपल्या पूर्वज जे आपले होते, की बाबा रानावनात जाऊन वगैरे औषध उपचार वगैरे, वैद्य आपल्या भाषेत, ते वैद्य जे काम हा करायचे, की बाबा जंगलातल्या सगळ्या वनस्पतीचा अभ्यास त्यांना होता, किंवा काय लावल्यानं काय होतंय, काय दुःख झालं, काय लागलं कुठं, तर काय लावायला हवं. कारण ऑब्व्हियसली आधी डॉक्टर वगैरे हा प्रकार नव्हताच. त्यामुळे पूर्वी तर सगळे हो वैद्य होते, जे वैद्य हो रानावनात जाऊन वनस्पती वगैरे त्याचं औषध बनवून त्या त्या ठिकाणी ते लावायचे आणि ते बरे व्हायचे. मग काइंड ऑफ तू पण बरोबर म्हणजे त्या टाईपचंच काम करतोयस, हे खूप ऐकून भारी वाटलं ऍक्च्युली. बरोबर बरोबर आहे. त्यामुळे खरंच ऍक्च्युली जेव्हा तुझी एंट्री झाली होती त्यावेळी पण शो मध्ये गोष्टी सांगितल्या होत्या, पण हे हा खरंच रिअल मध्ये काम करणं, कारण कसं रे, आताच्या सगळ्या यंग जनरेशनला, लाईक आता आमचंच उदाहरण घे, युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा ते इन्फ्लुएन्सर लाईफ असेल, हे कसं एक मोहक वाटतं. पण त्या टाइम मध्ये देखील तू असा एक मुलगा आहेस की तू अजूनही जंगलात राहतोस आणि जंगलातल्या त्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना सो कॉल्ड लोक आउटडेटेड म्हणतात की खूप जुनी पद्धत वगैरे वगैरे, ते अजूनही तू जगतोस. हे हो खरंच ऐकून एवढं छान वाटलं की आदर्श आहेस भावा तू, एक प्रकारे आदर्श आहे. तुझा आदर्श घेतला पाहिजे आम्ही लोकांनी.
की परत आपल्या बरोबर. जुन्या लोकांनी जे जंगलात वगैरे जे जाऊन ते वनस्पतींचं सगळं औषध उपचार वगैरे करत होते किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या की ऑथेंटिक आणि रिअल होत्या, आयुर्वेदिक होत्या, ज्याचा हो, हो. अभ्यास तुला पूर्ण आहे. हे खरंच एक खूप हो. मोठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे तुझ्या बाबतीत. त्याबद्दल खरंच मी तुला थँक्यू म्हणेन की बाबा खरंच एवढं सगळं तू करतोयस. त्याच्या पुढचा एक प्रश्न हां. माझा असा आहे की या शोमध्ये ज्यावेळी एंट्री करायची होती त्यावेळीचा सीन सांग मला, की तू घरामध्ये होतास, तुला कशा प्रकारे ते बोलवलं गेलं किंवा तू कसं शोमध्ये आत गेलास किंवा घरातल्यांना जेव्हा सांगितलास की तुला असं असं जायचं आहे, तर घरातल्यांचे रिॲक्शन काय होत्या हे थोडंसं आम्हाला सांग. जेव्हा मला ते इकडून शूटिंगला आले होते हां. आणि जेव्हा शूटिंगला आले होते तेव्हा ते मग पहिले माझी निवड केली आणि तिथून मग घरच्यांना आणि गावाकडच्या लोकांना माहितीच होतं आणि मी मुंबईला जाणार आहे. मुंबईला म्हणजे पिक्चर मध्ये बोलवलं आहे मला, असं म्हणजे तेवढं माहित नाही, म्हणजे असं शो मध्ये पिक्चरच सांगतात आमच्या भाषेत तर. बरोबर, बरोबर. मग माहिती होतं आणि त्याच्यानंतर शूटिंगला गेले होते आणि शूट कोरले 5-6 दिवस केले माझे हां. आणि तिथून मग शूट केली. त्याच्यानंतर मग घरचे सर्व म्हणजे असं की मी गाई गुरु चारतो आणि बकरी चारतो, तर मी मी जेव्हा मी बाहेर निघतो ना तेव्हा माझं घर म्हणजे घरी असं म्हणजे असं की घरी कोणी म्हणजे अच्छा, गाय अच्छा. गाय कमवता, गाय कमवता तू एकटाच हा आहे असं. हा तसं म्हणजे तर ते म्हणजे टेन्शन मध्ये होते, मी बाहेर गेला कुठं काय माहित नाही, आमच्या घरच्यांना माहित नव्हतं तेवढं. तर मग जेव्हा मी इथून गेलो होतो आमच्या गावाकडून मुंबईला गेलो होतो तेव्हा मला ते ट्रॅव्हल बुकिंग केली होती ओके. आणि हा 14 पर्यंत आम्ही माझ्या भावासोबत गेले होते आणि मित्र मला सोडायला आले आणि मोठा भाऊ ना, आणि तिथून मग ट्रॅव्हल्सने गेलो आणि तिथून मी 6 वाजे इथून 6 वाजेला बसलो आणि सकाळी 7 वाजेला मुंबईला पोहोचलो. पहिल्यांदा मुंबईला मुंबईमध्ये पोहोचलो तर गेलास तू? मी हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच मुंबईला गेला गेलास? मी. वा, वा, वा. हा पहिल्यांदाच गेला आणि मला तिथे जाऊन तर एकदम खूपच मजा येत होती, म्हणजे असं की सांगू कोणाला, म्हणजे असं की पहिल्यांदाच पाहिलं तर एवढी मोठी बिल्डिंग इतकी गाडी आहे. सर्वीकडे पाहतो तर बिल्डिंग दिसायची मला हां. आणि ते पाहून मला असं की एकदम चिडचिड जीव करत होता, म्हणजे असं कोणाला सांगू देऊ असं वाटत होतं मला. असं कसं की म्हणजे मी पहिल्यांदाच पाहत होतो ना, तर मला असं की एकदम खुशमध्ये होतो आणि मध्ये गेलो आणि एका हॉटेलला थांबलो होतो आम्ही. तिथून मग आमचं एकदम तिथं जेवण पण एकदम फ्री होतं, म्हणजे आम्हाला एकदा आमच्यासाठी तर म्हणजे आम्ही काही मोठ्या लोकांसारखं होतो आम्ही. जेवण वगैरे होतं ते. भारी असं मग एकदम ते पाहून छान मी छान अशा गोष्टी ना जेवायला वगैरे हां, हॉटेलमध्ये छान, वगैरे. छान. हां. ते एकदम मस्त, मला ते खूपच आवडले आणि मित्र नवीन भेटले मला. वेगवेगळ्या म्हणजे गावाकडचे मित्र भेटले मला. ते पाहून माझं म्हणजे मन असं झालं, की कुठेतरी मित्र भेटला आहे भाऊ म्हणजे माझ्यासोबत आणि आपल्या गावाकडचे. तर मग तिथं मग खुश खुश होऊन गेलो होतो आम्ही तिथं अरे वा, वा, वा. आणि हां. त्याच्यानंतर मग आम्ही शूटिंगला गेलो आणि म्हणजे असं की 1 तारखेपासून आमचं शेड्यूल एका होतं, शूटिंग होतं. हां, शूटिंग होतं. तेव्हा आम्ही एक मोठी गाडी होती आम्हाला घ्यायला आले ते आणि ती गाडी कशी होती, की बटन दाबलं म्हणजे दरवाजाच्या बाहेरून ते बटन काय होतं ते, हां. बटन दाबलं की त्या म्हणजे दरवाजा ऑटोमॅटिक निघून जायचं. मी आ! पहिल्यांदाच पाहिलं तसं. अच्छा. हां. आणि मध्ये बसलो तर आपली सीट होती. सीटच्या पुढे कॅमेरा म्हणजे ते टीव्ही सारखं होतं हां, हां, हां. दोघीकडे. ओके. वरती पाहतो तर वरती पण एक म्हणजे दरवाजासारखा होता. मी पहिल्यांदाच तशी गाडीमध्ये म्हणलं बसलो. कुठं तर अजून मला तर ठेवलाय असं म्हटलं असेल ना? हां. एकदम मला खुशच म्हणजे एकदम मजा म्हणजे खरं आहे. खुश होतो मी हं. त्यावेळेस आणि मजा येत होती मला. आणि पहिल्यांदाच पाहिलं तर मला खूप म्हणजे हो भाऊ मी कोणती तरी नवीन गोष्टी शिकली भाऊ किंवा पाहिली असं मी माझ्या विचाराने समजून घेतलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे मधून पाहत गेलो आणि ती गाडी घेऊन गेली आम्हाला आणि तिथून एक मुंबई मेन्शन आपला आम्ही जिथून राहिलो ना, जी मुंबई मेन्शन मधून बंगला होता मोठा. ओके. त्या बंगल्यामध्ये गेलो तिथे ते एकदम म्हणजे असं की पहिल्यांदाच गेलो ना आणि कुठं काय म्हणजे ते दरवाजा पण म्हणजे आम्ही मध्ये गेलो तेव्हा एकदम गार्डन-बिर्डन होतं आणि लाइटिंग-बिटिंग, कॅमेरा-बिमेरा सगळीकडे होतं. ते पाहून मी घाबरलो होतो मी. हे काय आहे म्हणजे असं कधीच पाहिलं नाही. हे काय आहे माझ्या मनात विचार करत होतो मी. आणि मध्ये गेलो मध्ये आणि आम्हाला बंगल्यामध्ये जायचं होतं. पण दरवाजा उघडत नव्हता आम्हाला. हं, हं, हं. हो, मग हो. ते तो सीन पण दरवाजा आम्ही बघितलं. राईट. दरवाजा उघडत नव्हता. मग आम्ही घाबरलो. म्हणजे जायचं कसं? उघडत नाही तर म्हणजे जायचं कसं? मग एक कार्ड सारखं म्हणजे एटीएम सारखं कसं नंबरवाला सारखं ते कार्ड कार्ड होतं. असते ते ते कार्ड कार्ड स्वाईप दाखवलं करायचं. हां, हां. हां. ते दाखवलं ना मग दरवाजा थोडा म्हणजे
आवाज आला थोडासा आणि काहीतरी. बाय द वे भावा, तुला खरं सांगतो, सिटीत प्रत्येक घराला तसं काय नसतंय. ते सिटीत देखील कडी घालायचं, कुलूप घालायचं चालू असते. प्रत्येक घरात ते हा कार्डचा प्रकार नसतोय. म्हणजे मला हे सांगायचंय हा की सिटीत प्रत्येकच घरात तेवढं अवघड सिक्युरिटी लेवल वगैरे असत्या असं नाही आहे. त्यामुळे जसं तू आहेस ना, हो आम्हाला पण तिथं जर एका ठिकाणी नेलं असतं तर आम्ही पण तसं शॉक झालो असतो. कारण आम्हाला पण हा मी पण कधी आयुष्यात कार्ड बेड ते बघितलं नाही. एवढं कुठला खजाना ठेवलाय आम्ही कधी कार्ड लावून दरवाजा उघडायला, त्यामुळे आम्हाला पण नाही माहिती. पण ते तुमच्यासाठी ऑब्व्हियसली हो नवीन होती ती गोष्ट, त्यामुळे तुम्हाला ती म्हणजे थोडं कळाली पण नाही सुरुवातला दरवाजा उघडताना. हा. आणि स्टार्टिंग होतं ना, आणि पहिल्यांदाच पाहिलं मी तसं तर. आणि मला माहित नव्हतं की म्हणजे कार्ड दाखवल्यावर दरवाजा उघडते. उघडतो किंवा कसं. मध्ये गेलं तर सर्वीकडे म्हणजे असं सिस्टमॅटिक की मला ते मधलं सर्वच गोष्टी आवडल्या. मी प्रत्येक झाडाचं आणि ते लहान लहान झाडं होते त्याचे निरीक्षण सुद्धा केलं मी. हा. मला आवडत होते ना, कारण की मी इकडं गावाकडे झाडे खूप लावायचे मी. मला जंगल वाचवायचं अरे वा आहे, वा, क्या तर मी बात आहे, झाडे खूप. क्या बात हा, आहे, क्या बात त्याच्यासाठी मला नॅचरली पाहिजे म्हणून मी ते काही औषध भेटून जाईल मला असं मी ते झाड कुंडीमध्ये लावलेले होते ना, ते पाहिलो मी, निरीक्षण केलं. आणि लाकडापासून वेगवेगळे टेबल, खुर्च्या, पलंग, लाकडापासून खूपच वेगवेगळे काही वस्तू बनवल्या. मध्ये गेलो तेव्हा मी सर्व पाहिलं. आणि मध्ये पाहून तर मला एकदम की यामध्ये राहणार का काय माहित, का एखाद्या ठिकाणी थांबवतील आपल्याला, त्याच हॉटेलवर आहे फक्त हे शूटिंग एवढंच आहे असेल असं माझ्या मनात करत होतो मी. पण तिथंच राहिलो आम्ही. आणि इतकं की मी बेकार खुश होतो. आणि एक सर्व रूमकडे पाहिलं आणि म्हणजे फिरलो. आणि सर्वीकडे वेगवेगळे बॅनर, चल बाबा सिटी, चल बाबा सिटी असं होतं. मग ते पाहूनच मला ते नाव म्हणजे असं की नाव आहे ना ती चल बाबा सिटीत. हा. त्या आहे मी कधी माझी गाडीवर म्हणजे असं की घरी गेल्यावर मी काहीतरी कुठेतरी भिंतीवर नाहीतर पोस्टर लावेल नाहीतर. हा, झालं. काही अडचण आहे आपलं कसं. हे निवांत निवांत मन एकदा निवांत. हा, निवांत. निवांत. ओके, बोल. एकदम फ्री. येस, बोल आता, हा, कंटिन्यू कर. मग अ, आपण कोणती गोष्ट ते बंगल्यामध्ये होतो ना आपण, हा, बंगला तिथेच बंगला. पोहोचलो ना मग. हा. हा, मग ते मी पहिल्यांदाच पाहतो तर म्हणजे असं की कधीच पाहिलं नाही. आणि ते वेगवेगळं सर्वीकडे होतं. आणि ते नाव पाहून मी हातावर सुद्धा लिहितो म्हणजे असं की पेन म्हणजे माझं कसं की मला जे नाव आवडलं ना, हा. ते चल बाबा सिटी आहे. चल बाबा सिटी तर मला खूपच नाव आवडलं की पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदाच नाव पाहिलं मी आणि ऐकलं पण पहिल्यांदाच. तर बरोबर. चल बाबा सिटी हा म्हणजे एकदम खूप चांगला आहे. म्हणजे माझ्या गाडीच्या मागे नंबर प्लेटवर लिहो असं मला मन करत होतं. म्हणजे लिहून देऊ लवकरच म्हणजे केव्हा कोणाला लवकर सांगू लिहून असं घे, म्हणजे. लिहून घे, लिहून घे. हा घेतलास लिहून? हा लिहून घेतलास का नंबर प्लेटवर? अ, आता म्हणजे आता अ, ठीक आहे. इकडं आमचं गावाकडून खूप लांब जायचं आहे ना. ओके, 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 ओके. तर हा, आता मी. त्याच्यामुळे मला बॅनर बनवायचा आहे. ओके. आणि सर्वच मला असं की चोल बाबा सिटी शत्रुघ्न जसं माझं ते पोस्टर आणि फोटो काढून सोबत जसं ठेवलं होतं ना, अच्छा. तेच मला बॅनर बनवून आणायचे आहे मला आणि घरामध्ये चिपकायचे आहे. ओके. आणि इकडचे गावाकडचे लोक खूप मला असं की आलो आहे मी घरी तर खूपच लोक फोटो काढण्यासाठी आणि इंटरव्ह्यू घेतात आणि खूपच लोक भेटायला येतात मला. अरे वा वा वा, अं, क्या बात आहे. हा, आज आता. सकाळी सुद्धा झोपेतून उठवलं मला म्हणजे सकाळी सकाळी लवकरच 6 वाजेला झोपेतून उठवलं मला की ओके. तुला भेटायला आला मी असं सांगत होते आज. क्या बात आहे, हा, क्या बात असं आहे. मग. हा, तर म्हणजे असं की गावाकडे आमचं काही म्हणजे असं की जसं जवाहर फाउंडेशन आमचं प्रसिद्ध केलं म्हणजे असं की जवाहर फाउंडेशन ओपन केलं आम्ही, एक संस्था. ते म्हणजे ते पाहायला येतात ना लोक. तर मला तसं माहिती होतं की म्हणजे कुठंतरी मी काहीतरी करेल तर लोक पाहायला येतील किंवा म्हणजे म्हणजे आपलं हम्म, चांगलं हम्म, होईल हम्म, हम्म. असं माझे मन करत होतं. मग ओके. तिथे एकदम बंगल्यामध्ये गेले तेव्हा आम्ही एकदम खुश मध्ये होतो मी. आणि तिथून मग आम्हाला तास दिला होता सर श्री. नाही नाही, नाही टास्क आपलं. टास्कवर येतो मी नाही. मी टास्कवर येतो. एक मिनिट, एक मिनिट. मी माझ्या हा, प्रश्नाची चालेल. उत्तर डायरेक्ट नको देऊ होता. मी प्रश्न काढलेच भावा. प्रश्न काय आहेत माहितीये का? मला 2-3 प्रश्न आहेत. आता तिकडे अंधार पण पडतोय आय थिंक, त्यामुळे जरा दिसायला पण हा, कमी कमी व्हायला लागले. लाईट्स वगैरे आहे पुढे कुठं तिथं? लाईट लाईट तर मी बाहेर बसलेलो असल्यामुळे. ठीक आहे, नो इशू. आपण लवकरात लवकर आवरूया, डोंट वरी. माझी काही हो. प्रश्न आहेत तेवढी की शो बद्दल बाबा. आता तू जेवढं बोललास, आता शो मध्ये हा, तुझी जी पार्टनर होती किमया, तिच्याबद्दल थोडंसं बोल. आणि त्यानंतर मग शो हा. मध्ये बाकीचे जे कंटेस्टंट आहेत त्यांच्यातलं कुठली जोडी आवडते ते बोल. हो. हो, बोल. अ,
किमयासोबत तर मला किमया खूपच म्हणजे असं की एकदम मला तर म्हणजे अशी माझी बहीण माझ्यापेक्षा लहान होती आणि मी ती म्हणजे तिला म्हणजे असं की माझी लहान बहीणसारखं मी मानून एकदम व्यवस्थित चांगला विचार मानून तिथं तिच्यासोबत राहिलो मी आणि ती मला एकदम म्हणजे असं की एकदम चांगली शिकवायची मला आणि मी ते जसं सांगितलं तसं मी पण शिकायचो आणि मला तर खूपच म्हणजे प्रत्येक तास म्हणजे प्रत्येक गोष्ट मला ती खूपच शिकवली आणि मी तिला पण म्हणजे माझ्याबद्दल मी सांगितलं जेवढं मला माहित होतं म्हणजे गावाकडं माझं असं माझी राहणीमान तसं आहे माझा स्वभाव तसा आहे आणि तू माझा स्वभाव म्हणजे समजून घे असं पण मी ते सर्व सांगितलं आणि ती मला सर्वच गोष्टी चांगलं करायला लावले आणि ते ते तर मला खूपच म्हणजे असं की चांगलं मी आठवण वाटलं. करतोच आहे म्हणजे असं येस, की येस. त्यामध्ये अजून जावं असं वाटतं मला ओके. आणि हा मला म्हणजे असं की इकडे घरी आलं ना तर मला ते दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून एकमेकांचे व्हिडिओ पाहून किंवा चोलबाबा सिटी हे नाव आठवणच करतो स्वप्नामध्ये सुद्धा मी चोलबाबा सिटी तिथंच आहे असं वाटतं मला तर स्वप्नामध्ये मी हा ओके. आता हा सगळ्यात आवडती जोडी? आवडती जोडी तर म्हणजे सर्वच आवडते मला तर सर्व म्हणजे असं की आम्ही हे दोघं आणि सर्वच ओके. सर्वच मला खूपच आवडायचे आहे आणि सर्वच म्हणजे नवनवीन आहे. मी वेगळ्या गावाचे आहे, ते वेगळ्या गावाचे आहे. तर मला ते सर्वांची राहणीमान आवडले आणि ओके. सर्वांची बोलणं एकदम सर्वच मला खूपच आवडले सर्व. ओके. आता असं नाही की म्हणजे असं अ, ही जोडी मला आवडत नाही, ही जोडी नाही आवडत असं नाहीये मला. ओके. मला सर्वच आवडायचे एकदम. ओके. बरं. हां. आता ते शोमध्ये निगेटिव्ह गोष्टी पण आहेत काही-काही, की बाबा आपल्याला आवडत नाहीत गोष्टी किंवा समोरचे भरपूर चुकीचं वागतात असंही असतं किंवा शत्रुघ्नच्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्ह गोष्टी घडल्या त्याच्याकडे शत्रुघ्न कसा बघतो? म्हणजे निगेटिव्हला तू कसं बघतोस? निगेटिव्हला म्हणजे असं की माझं राहणीमानच आणि माझं स्माईल जसं आहे ना, तसं माझा स्माईलच तसा तर मी एखाद्याला वाटेल किंवा म्हणजे हा रागामध्ये पाहत आहे किंवा हा जेव्हा हसतो आणि खुशीमध्ये असतो किंवा रडतो म्हणजे रागात असतो किंवा दुःखीमध्ये असतो, तसं म्हणजे मला सर्व गोष्टी दुःखीमध्ये असला तरी मी रागातच पाहतो ओके. आणि माझं स्माईलच तसा. हां. क्या बात है! आणि ते नाही तर तुझी मला स्माईल म्हणजे असं गोड की आहेच. 100% गोड आहे. हां. हं. नाही त्यात काही विषय नाही. आता तो जो डान्स फेमस झालता, तो डान्स मला शिकायचा आहे भावा. तिथं तू उभा राहा, काही अडचण नाही. थोडंसं मागे गेलास तरी चालेल. तो डान्स स्टेप काय आहे ती मला एकदा दाखवायची. अ, मी खुर्चीवर बसलो तर सर काढ खुर्ची. अरे सर नाही भाऊ म्हणायचं भाऊ मला. कोल्हापुरी भाऊ काय म्हणायचं? कोल्हापुरी भाऊ. येस. चला आपण डान्स येस. स्टेप करायची. मला शिकव डान्स स्टेप काय होती ते. येस. कोणती डान्सर? ते ते तू भाग्यश्रीला शिकवलं होतं आठवतंय का? भाग्यश्रीला? ते डान्स करत होता ना तुमची स्टाईल होती कुठली तरी ती अशी स्टाईल होती ती काहीतरी. आठवतंय का? ते तर मी हा जोडीने येस मी आहे ना खांद्यावर हात ट्रेनर ठेवून तुझा ते येस मी आहे किंवा ट्रेनर हातात शिकव मला मी शिकव उभं शिकव राहू का? हा मागे जा मागे जा ते चेअर काढते चालेल मागे तर दिसणारच नाही. दिसतंय दिसतंय नो इश्यू असं येस होतं की म्हणजे अ, हा असं खांद्यावर हात ठेवून मी असं नाचत होतो जरा मागे जा आणि अजून असं जरा असं नाचत होतो मी. जरा मागे जा मागे मागे जा जरा मागे जा मागे जा मागे जा मागे मागे आहे ना जागा अजून हा ओके आता कर बस एवढे. येस कसं ए घनकटाकन असं नाचत घनकटाकन होतो मी. घनकटाकन मी दाखवत होतो. घनकटाकन घनकटाकन असं घनकटाकन 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 वा 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 क्या बात है खूप प्रेम या ओके तर आता अजून एक प्रश्न असा की बाबा शत्रुघ्न येतोय आवाज माझा हां, येत आहे. हा शत्रुघ्नाचं पुढचं लाईफचं प्लॅनिंग काय किंवा तुला आयुष्यात पुढं काय व्हायचंय मला आयुष्यात मला असं म्हणजे असं की आता शोमध्येच म्हणजे शो सापडले असल्यामुळे मी शोमध्ये आहे. चान्स जर भेटली तर म्हणजे असं की मला समाजासाठी किंवा म्हणजे असं की अ, जर माझ्याकडे मी काही बिझनेसमॅन बनलो असं माझे विचार आहे की म्हणजे जर बिझनेसमॅन बनलो मी पैशाने गरीब आहे मी विचाराने मी श्रीमंत मोठा आहे आहेस मी 100% असं म्हणजे श्रीमंत आहेस मनात विचार घेतो मी आणि अ, मला जर म्हणजे असं की समाजासाठी मला एकदम म्हणजे असं करायचं की माझ्याकडे जर बिझनेसमॅन बनलो किंवा असं मला म्हणजे विचार यायचे काही जर मोठा बिझनेसमॅन बनलो तर मी समाजासाठी समाजासाठी गावासाठी असं मी तालुक्याला म्हणजे असं की एकदम चांगला करेल क्या असं बात माझ्या आहे मनात विचार येतात या या आणि या मोठं मोठं म्हणजे असं की उदाहरणावरूनच हा या उदाहरणावरूनच कळतं भावा की माणूस पैशाने हां वगैरे श्रीमंत गरीबचा लांब
पण विचारांनी तू खूप श्रीमंत आहेस हे कळतं, तुझी स्माईल कळते भावा, तू एवढा गोड आहेस, एवढा एवढा भारी आहेस मुलगा. खरंच मला पॉडकास्ट घेताना एवढं भारी वाटतंय, कारण आपल्यात काही स्क्रिप्टेड करत नाही आपण, एकदम म्हणजे कुठं कुठं चाललोय, कुठली प्रश्न घ्यालोय, नाचालोय विचारलोय आपल्यालाच माहित. तेव्हा लोकांना हे बघायला एवढं भारी वाटणार आहे, आणि लोकांना एवढं हा. प्रेम पण म्हणजे एवढं प्रेम तुला देत आलेत लोक, अजूनही प्रेम देऊ, एवढीच मी इच्छा व्यक्त करेन. आणि शेवटी जाताना जर अजून काही सांगायचं असेल तर काय सांगशील? शेवटी म्हणजे असं तेच कुठे मनातली शो इच्छा. मध्ये का हा, शो मधनं बाहेर निघताना रे. शो मध्ये निघताना मी तर म्हणजे असं की मला चल बाबा सिटी हे मी तर विसरणार नाही, म्हणजे असं माझं लक्षात होतं. आणि कधीतरी बोलवायला पाहिजे मला, म्हणजे असं की परत बोलवायला पाहिजे, परत चान्स भेटायला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि कधी मला ते जेवढी मुलं आणि मुली होते आमच्या सोबत ते कधी भेटतील, सिरियस तोडफोड सर आहे ते मला तर ते म्हणजे डोळ्यात म्हणजे असं की विचारातून जात नाही, क्या बात ते आहे, ते क्या बात आठवण आहे. येते. ते खूप माझ्या आमच्यासाठी खूपच म्हणजे असं की सर्व शो मधले जेवढे पण होते ना तेवढे मला तर सर्वच आवडले मला. आणि सर्वांची राहणीमान मी निरीक्षण केलं आणि सर्वच आवडले, तर मला एकदम की मला कधीतरी बोलवायला पाहिजे. आणि असं मी त्यांची आठवण करत आहे आजपर्यंत, आणि वेट करत आहे मी त्यांची आठवण. 100% तुला भावा, आपण हा मेसेज वरती परत पोहोचूया, तुला शो मध्ये बोलवलं पाहिजे परत एकदा. 100% तुझी एवढी आठवण काढतोस तेवढेच लोक पण तुझी आठवण काढतायत. आणि एकदा खरंच मला बरं. असं वाटतं की रियुनियन परत एकदा होईल, म्हणजे सगळ्याच लोकांना एकदा बोलवलं जाईल.